नरेंद्र जाधव सर, या शाळेचे उपप्राचार्य पिंपळे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक कुंभार सर, पर्यवेक्षक महाजन सर, पर्यवेक्षक गोखले सर, त्याचप्रमाणे ओपीचे संपादक रायगड ओपीचे संपादक जंगम सर, चित्रकलेचे अतिशय चांगले शिक्षक पवार सर, त्याचप्रमाणे आमच्या विज्ञान विषयाच्या सर्व शिक्षिका आहेत, शिक्षक हे सुद्धा उपस्थित आहेत आणि डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे. या ठिकाणी प्रतिमेचे पूजन आपल्या शाळेचे प्राचार्य माली सर करत आहेत. त्याचप्रमाणे आंतरसंघ निर्मूलन समितीचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री रवींद्र खानोलकर साहेब हे थोड्याच वेळात आपल्यात उपस्थित होणार आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले आनंद बावस्कर सर, त्याचप्रमाणे नरेंद्र जाधव सर, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे उपप्राचार्य कुंभारे सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ पर्यवेक्षक आणि विज्ञान विषय आणि गणित विषयाचे आमचे मार्गदर्शक कुंभार सर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले महाजन सर पर्यवेक्षक, त्याप्रमाणे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक गोखले सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिवरमण सरांच्या प्रतिमेचे पूजन करत आहेत. या ठिकाणी नोबेल पारितोषिक पुरस्कार प्राप्त, त्याचप्रमाणे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सी व्ही रमण यांनी भारतीय वैज्ञानिक म्हणून मोठा प्रभाव पाडलेला आहे आणि त्यांनी ते ब्राह्मण प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे त्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये हा जो कार्यक्रम आहे तो 28 फेब्रुवारीच्या अनुषंगाने आपण हा दिन साजरा करत आहोत. पाहुण्यांनी व्यासपीठावर आश्रस्त व्हायचं आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिवस चोपले सर, महाजन सर, पीके चे जाधव सर आणि बावस्कर सर विज्ञान शिक्षक, त्यानंतर ओवीचे सर्वे जंगल सर, पवार सर, अमर पाटील सर, सर्व शिक्षक वृंद. खरं तर मला आरामात बोलायचं होतं, पण एक कार्यक्रमाचा योग घातलेला असल्यामुळे त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि माझ्याकडे ते येऊ नये आणि हा कार्यक्रमाकडे कसा त्वरित चालू राहावा यासाठी हा माहिती माझ्याकडे घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय विज्ञान दिन आता सार्थक आता या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. वर्षावर मी बघितलं ते चांगले आहे, पण त्याच्यात पुढच्या वर्षासाठी आणखी दुसरे की आपल्याला तरी काय करायचं आहे, तर त्याआधी विज्ञानामध्ये काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सर्वांचं वर्षावर माहीत असतं की विज्ञान काय असतं, पण त्याचा सखोल अभ्यास आपण करत नाही. साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये विज्ञान कुठे दडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. साधं उदाहरण आपलं जरी घ्यायचं असलं तरी आपल्या पोटामध्ये किती विज्ञान आहे. तुम्ही ज्यावेळेस चपाती आणि भाजी खाता आणि पाणी पिता, पण शरीर विज्ञानाचं माध्यमातून तुमच्या शरीरात किती बदल करत असतं हे आपल्याकडे लक्षात येत नाही. की त्या अन्नापासून केमिकल तयार होतात आणि केमिकलच्या माध्यमातून शरीरामध्ये लागणारे सगळे प्रकारचे घटक त्या शरीराला पुरवले जात असतात. एवढी मोठी प्रयोगशाळा तुमच्या पोटामध्ये आहे आणि माणसांच्या पोटामध्ये जी प्रयोगशाळा आहे, बाहेरची प्रयोगशाळा जर बघितली तर आपल्याला आश्चर्य वाटेल आता की जगाचं युद्ध त्या त्या देशांमध्ये बसून होते. त्यासाठी आपल्याला सैनिक पाठवण्याची गरज भासत नाही. आता आपण जर बघितलं असेल की इस्रायल आणि गाझा, इस्रायल फक्त आपल्या देशामधून रॉकेट सोडतंय, तिकडनं तिथे रॉकेट सोडतंय आणि त्या त्या देशांमध्ये हे जे युद्ध चाललेलं आहे हे तंत्रज्ञानामुळे झालेलं आहे. खरं तर हे वाईट परिणाम त्याचे आपल्याला म्हणायला पाहिजे की एका बाजूने चांगलं असलं तरी दुसऱ्या बाजूने वाईट आहे. कारण एक मिसाईल जरी टाकलं तर 1 किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त होतोय. त्याचे पुढचे जर अणुबॉम्ब टाकले गेले तर पूर्ण शहर बेचिराख पडते. तर ही बाजू सुद्धा मला शिक्षकांना विनंती करायची आहे की पुढचं पुस्तक काढताना त्या वर्षामध्ये विज्ञानाने केलेले चमत्कार आणि विज्ञानामध्ये झालेले वाईट परिणाम याच्यावर आधारित आपल्याला जर ते पुस्तक तयार करता आलं तर उत्तम होईल. कारण अशी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. रशिया आणि युक्रेनमध्ये असलेले युद्ध, काश्मीर युद्ध, म्हणजे हे विज्ञानाचे चमत्काराबरोबर वाईट परिणाम दाखवणारे काही गोष्टी आपल्याला दाखवता येतील. किंवा यावर्षी विज्ञानामुळे नवीन गोष्टी काय घडल्या की आपण चंद्रमावर गेलो, हे विज्ञानामुळेच गेलेलो आहोत. म्हणजे हे यशस्वी उड्डाण या विज्ञानामुळे झालेलं आहे. तर चालता, बोलता, गाता, पिता, खाता, काही बोला तिथे विज्ञान तुम्हाला बघायला मिळेल. विज्ञान
आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल। सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।